नमस्कार मित्रांनो, तर इंडियामध्ये इलेक्ट्रिक इरा चालू झालेला दिसत आहे, कारण 2023 आणि 2024 चालू वर्षात इलेक्ट्रिक गाड्यांचा खूप जास्त सेल होत आहे आणि जर रस्त्याने तुम्ही पाहिलं तर इलेक्ट्रिक गाड्या ह्या खूप प्रमाणात दिसत आहेत। तर यामध्ये ओला इज द बिगेस्ट मॅन्युफॅक्चरर इन इंडिया असं म्हणता येईल, कारण ओलाने आपले 3 व्हेरियंट लॉन्च केलेले आहेत, ओला S1X, S1 Pro आणि S1 Air। तर यामध्ये आज आपण स्पेसिफिकेशन्स व फीचर्स पाहणार आहोत S1X Plus या मॉडेलचे। चला तर सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर कलर ऑप्शन्स पाहूया। स्क्रीनवर दिसत आहे तो आहे लिक्विड सिल्वर, यानंतर आहे रेड वेलोसिटी कलर, त्यानंतर अवेलेबल कलर आहे पोर्सिलेन व्हाईट, त्यानंतर पुढचा अवेलेबल कलर आहे फंक, हा थोडा ग्रीन टाइप आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे वोक आणि त्यानंतर स्क्रीनवर दिसत आहे मिडनाईट कलर, हा कलर सुद्धा छान दिसतो। लास्ट वन इज स्टेलर अँड दिस वन इज माय फेवरेट। तर तुम्हाला कोणता आवडला नक्की सांगा। चला तर वन बाय वन स्पेसिफिकेशन्स पाहूयात। तर गाडीचं सर्टिफाईड रेंज जी आहे ती आहे 151 किलोमीटर, म्हणजे सिंगल चार्जमध्ये तुमची गाडी 151 किलोमीटर ही पळणार आहे। त्यानंतर टॉप स्पीड जी आहे गाडीची ती आहे 90 किलोमीटर पर आवर, म्हणजेच 90 किलोमीटर पर आवर। 12.7 सेंटीमीटरचा सेगमेंटेड डिस्प्ले हा गाडीमध्ये यूज केलेला आहे। यानंतर बूट स्पेस म्हणजेच डिक्कीचं जे कॅपॅसिटी आहे ती आहे 34 लिटर, 34 लिटर, म्हणजे खूप जास्त आहे। यानंतर सर्वात इम्पॉर्टंट फंक्शन जे दिलेलं आहे ओलाने ते आहे क्रूज कंट्रोल, जे मोस्टली 4 व्हीलर्स ते पण लक्झरी किंवा SUV मध्ये दिलेलं असतं, ते फंक्शन यामध्ये ओलाने दिलेलं आहे। यानंतर चार्जिंग टाइम म्हणजेच चार्जिंग करण्यासाठी किती वेळ लागतो, तर तो आहे 7.4 आवर्स, म्हणजेच 7.4 तास लागतात गाडी फुल चार्ज होण्यासाठी। यानंतर ॲक्सेलरेशन, तर 3.3 सेकंडमध्ये गाडी 0 to 40 किलोमीटरची स्पीड ही पकडते। तसेच तुम्ही ओला इलेक्ट्रिक ॲप यूज करून गाडी कंट्रोल करू शकता, म्हणजेच गाडी लॉक अनलॉक देखील तुम्ही करू शकता रिमोटली। यानंतर की टाईप, तर यामध्ये डिजिटल की यूज केलेली आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ओलाने यामध्ये बॅटरी वॉरंटी सुद्धा दिलेली आहे आणि ती सुद्धा 3 वर्षासाठी किंवा 40,000 किलोमीटर पर्यंत दिलेली आहे। यानंतर ब्रेक टाईप, तर ओला S1X Plus मध्ये डिस्क ब्रेक यूज केलेले आहेत। तर बूट स्पेस तुम्ही लाईव्ह व्हिडिओमध्ये पाहू शकता, खूप जास्त मोठी डिक्की आहे या गाडीला, म्हणजेच बूट स्पेस आहे 34 लिटरचा। यानंतर कनेक्टिव्हिटी पाहूया आपण। तर आपला फोन आपण ब्लूटूथ किंवा वायफायद्वारे आपण गाडीला कनेक्ट करू शकतो। तर यामध्ये स्पीडोमीटर जे आहे ते डिजिटल आहे, ट्रिप मीटर जे आहे ते सुद्धा डिजिटल आहे, ओडोमीटर जे आहे ते सुद्धा डिजिटल यूज केलेलं आहे आणि क्लॉक सुद्धा यामध्ये डिजिटल यूज केलेली आहे। आता पाहूया की यामध्ये ॲप फीचर्स काय काय प्रोव्हाइड केलेले आहेत ओलाने। तर फर्स्ट वन जिओ फेन्सिंग, देन कॉल्स अँड मेसेजिंग, देन लो बॅटरी अलर्ट, देन चार्जिंग स्टेशन लोकेटर अँड लास्ट वन इज नेव्हिगेशन असिस्ट। यानंतर खूप महत्त्वाचं फीचरमध्ये यामध्ये USB चार्जिंग पोर्ट सुद्धा दिलेला आहे। जर तुम्ही मोबाईल चार्ज करायचा असेल तर तुम्ही USB चार्जिंग पोर्ट यूज करून मोबाईल चार्ज करू शकता। यामध्ये तुम्हाला एक्सटर्नल स्पीकर्स सुद्धा दिलेले आहेत, ज्या मोबाईलद्वारे कनेक्ट करून तुम्ही त्यामध्ये म्युझिक प्ले करू शकता, जे की खूपच महत्त्वाचं फीचर्स या गाडीमध्ये आहे। तर गाडीची एक्स शोरूम प्राइस जी आहे ते 89,000 रुपये आहे, परंतु ऑन रोड तुम्हाला ही गाडी किती रुपयांना पडते हे आपण एका सेपरेटली व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर लवकरच प्राइसिंग डिटेल्सचा व्हिडिओ मी टाकणार आहे, तो तुम्ही नक्की पहा। तर ओला S1X Plus तुम्हाला कशी वाटली, तसेच ॲज कम्पेअर टू ओला S1 Pro आणि S1 Air, तर बजेट वाईज तुम्ही कोणती गाडी प्रेफर कराल कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद मित्रांनो।